औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। विद्यार्थी मित्रांनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज मंगळवार, मराठीचा दिवस। घरी बसून अभ्यास चालू आहे। त्यातील ही आपली कृती पत्रिकेचा आराखडा चालू असून त्यामध्ये आपण आत्तापर्यंत विभाग 5 बघितले। त्या 5व्या विभागामध्ये लेखन कौशल्यामध्ये आज आपल्याला पत्रलेखन आणि सारांश लेखन याबद्दल माहिती घ्यायची आहे। तर चला स्क्रीनकडे आपण जाऊया सरळ विभाग 5 कडे, ज्यामध्ये आपण यापूर्वी थोडासा भाग बघितलेला आहे। हा सर्व भाग आपला संपलेला आहे बघा। गद्य, पद्य, स्थूल वाचन, त्यानंतर व्याकरण आणि हा 4था विभाग व्याकरणाचा, त्यानंतर हा 5वा विभाग आपल्या उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल। या रायटिंग स्किल बद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एकूण 24 गुणांचा हा प्रश्न 5वा आहे। ज्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये यायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त करायचे असतील, मराठीमध्ये इतर भाषेपेक्षा चांगले किंवा इतर भाषेच्या बरोबर म्हणजे उर्दू आणि इंग्रजीच्या बरोबर जर मार्क तुम्हाला हवे असतील, तर हा 5वा विभाग फार चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 3 भागामध्ये अ, आ, इ हा प्रश्न वाटप केलेला आहे। अ विभाग आहे 6 गुणांसाठी, आ विभाग 10 गुणांसाठी आणि ई विभाग 8 गुणांसाठी। थोडासा खुलासा सुद्धा आपण बघितला। आज आपण अ विभागाचा 6 गुणाबद्दलचा विभागणी कशी आहे, या प्रश्नाला कसं लिहायचं आहे, या प्रश्नातील जी बारकाई आहे, कुठे मार्क कमी होतात, कुठे मार्क मिळतात, ते आपल्याला सरासरी बघायचं आहे। त्यानंतर आपण 2रा विभाग, त्यानंतर 3रा विभाग सुद्धा बघणार आहोत। परंतु आज आपल्याला अ विभाग बघायचा आहे। आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की पत्रलेखन किंवा सारांश लेखन, पत्र किंवा सारांश दोन्हीपैकी एक लिहायचं आहे आपल्याला आणि 6 गुण मिळणार आहेत। हे 6 गुण कसे मिळणार आहेत ते आज आपल्याला बघायचं आहे। पत्र कशाला म्हणतात तुम्हाला सांगण्याची गरज नाही, सारांश सुद्धा तुम्ही केलेलाच आहे। पुन्हा एकदा आपण बारकाईने याबद्दल बघणारच आहोत। चला पुढे जाऊया। हा आहे आपला पत्रलेखनाचं मूल्यमापन। मूल्यमापन म्हणजे मूल्य कसं आहे, त्याचं गुणांची विभागणी कशी आहे। तर या ठिकाणी बघा 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी विभागणी दाखवलेली आहे। तुम्ही बघा, आपण या भागाला थोडासा मोठा करूया, थोडा वर घेऊया। बघा, ईमेल प्रारूप, मायना, दिनांक आणि विषय या इतक्या गोष्टी आहेत। त्या कशा लिहायच्या आहेत त्या बाजूला आहेत, ते आपण बघू। अगोदर आपल्याला विभागणी बघायची आहे। तर ईमेल सारखं पत्र लिहायचं आहे। आता मागच्या सिलेबसमध्ये, मागच्या काळामध्ये पत्र लिहिण्याचं एक वेगळं स्वरूप होतं। तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी 5वी, 6वी, 7वी मध्ये ती पत्र लिहिली सुद्धा असेल, परंतु तुम्ही ज्यावेळेस 8वी किंवा 9वी मध्ये आलात तर हा ईमेल प्रारूप मायना पत्राचा सुरू झालेला आहे।
बोर्डाने याला मान्यता दिली आहे. यामुळे पत्रलेखनाचा काही पूर्वीच्या किंवा तुम्ही 5वी 6वीला 4थी 5वीला असाल त्यावेळेसचा पत्र आणि आत्ताचं पत्र यामध्ये थोडासा फरक आहे. तो फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. दुसरे हे 2 गुण आहेत. यामध्ये तुम्ही महिना लिहाल, दिनांक लिहाल, विषय लिहाल. दिनांक आपल्याला माहीत आहे कसं लिहायचं असतं. दिनांकामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दिनांक लिहायचा आकड्यामध्ये, त्यानंतर महिन्याचं नाव लिहायचं. महिना आकड्यामध्ये टाकायचं नाही. आता जुलै चालू आहे तर 7 असं नाही लिहायचं, तर जुलै लिहायचं. जुलै याप्रमाणे तुम्ही दिनांक लिहायचा. विषय तुम्हाला माहीत आहे, हे करण्याबाबत, ते करण्याबाबत, बस उपलब्ध करून देण्याबाबत, तक्रारीबाबत वगैरे वगैरे, ते आपण नंतर बघूया. त्यानंतर मजकूर व मजकुरासाठी कृतीतील सर्व मुद्दे. मजकूर म्हणजे आपला, आप उर्दू में कहेंगे मवाद. जिस चीज के ऊपर, जिस मवाद के ऊपर हमको खत लिखना है वो मवाद, वो आएगा आपको 3 मार्क के लिए. पहला सब्जेक्ट वगैरह 2 मार्क के लिए, 3 मार्क के लिए मवाद. आणि तिसरी गोष्ट महिना, खालचा महिना, हा वरचा महिना, हा खालचा महिना. महिना म्हणजे काय तेही आपण बघूया नंतर. पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, ही गोष्ट आहे 1 गुणासाठी. आता ही जी विभागणी आहे ती कशी, एक प्रारूप नमुना आपण बघूया. बघा, थोडं कमी करू, आपण लहान करू याला. हे बघा, आपण बघितलं 2, 3 आणि 1 म्हणजे 3 आणि 3 6 गुण आहेत. ते गुणांची विभागणी. पत्रांचे 2 नमुने तुम्हाला तेही माहीत आहे, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. उर्दूमध्ये म्हणता तुम्ही दफ्तरी खत और घरेलू खत. औपचारिक पत्र म्हणजे दफ्तरी खत, कार्यालयीन पत्र, आणि अनौपचारिक घरेलू खत. दोघांचे प्रारूप नमुने तसेच आहेत. थोडा वर घ्या. हे बघा, हा तुमचा पान आहे, पेज आहे, पेज, उत्तरपत्रिकेचं पेज. पूर्वी तुम्ही 5वी मध्ये होतात, 4थी 5वी मध्ये तुम्ही जर पत्र लिहिलं असेल तर तुम्ही डेट या बाजूला टाकायच्या. असा एक रकाना करायचं, त्यामध्ये लिहायचं नाव, पत्र लिहिणाऱ्याचं नाव, त्यानंतर पत्ता, त्यानंतर दिनांक. आता बघा नमुना बदलला आहे. तर दिनांक सर्वात वर. दिनांकाचे आकडे इंग्रजीमध्ये टाकले तर चालतात. तुम्हाला वाटलं मराठीमध्ये येत असेल तर फार उत्तम. मराठीमध्ये येत नसेल तर इंग्लिशमध्ये तुम्ही आकडे टाकू शकता. फक्त इथं काय करायचं, महिन्याचं नाव आकड्यामध्ये न लिहिता अक्षरामध्ये लिहायचं. कंपल्सरी नाही, पण लिहिलं तर चांगलं आहे. अक्षरामध्ये लिहिलं तर म्हणजे आज काय आहे दिनांक, ती डेट आकड्यामध्ये टाकायची, महिन्याचं नाव अक्षरामध्ये लिहायचं, मग सण जे आहे ते लिहायचं. शक्यतो ज्या दिवशी आपण पेपर लिहितो, परीक्षेचा दिवस, तोच दिवस या ठिकाणी टाकण्यात यावा. परंतु प्रश्न कसा आहे त्यावर सुद्धा ते अवलंबून आहे. त्यानंतर प्रति. शक्यतो तुम्हाला औपचारिक अनौपचारिक दोन्ही पत्र दाखवणार आहेत, शिकवणार आहेत, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला औपचारिक पत्रच येणार आहे. म्हणजे कार्यालयीन पत्रच जास्तीत जास्त विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रति कोणत्या अधिकाऱ्याला तुम्ही पत्र लिहिता त्यांचं नाव, त्यांचा उल्लेख, याला म्हणतात संबोधन, अभिवादन. अल्खाब उर्दू में संबोधन, संबोधने म्हणजे मुखातिब होना. जिसको आप खत लिख रहे हैं उसको आप किस तरह से मुखातिब होते हैं. जैसे मिसाल के तौर पे आप किसी टीचर से बात करते हैं या उनको कुछ लिखते हैं
तो वो आपके दोस्त नहीं है, तो आप क्या लिखेंगे? आदरणीय शिक्षक महोदय, आदरणीय वर्ग शिक्षक साहेब, मुख्याध्यापक साहेब। किसी महानगर पालिका को लिख रहे हैं, माननीय आयुक्त महानगर पालिका परभनी, ये होता है संबोधन अभिवादन। ये आप उसको किस तरह से लिखते हैं। उसके बाद विषय, सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत, आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके पाठवण्याबाबत, इस तरह के मुख्तलिफ सब्जेक्ट के हिसाब से विषय होंगे। विषय 1 या 1.5 लाइन में आ सकता है। उसके बाद आपका, आप जैसे इंग्लिश में लिखते हैं रिस्पेक्टेड सर, मराठी में लिखते हैं महोदय, महोदया। अगर कोई लेडी है महोदया लिख सकते हैं, महोदय या महोदया, रिस्पेक्टेड सर और मैडम। उसको एक लाइन को ब्लैंक छोड़ना है, ये आपको हमेशा का मालूम है। यहाँ आएगा आपका मजकूर, मवाद। मवाद में गाइडलाइन इस तरह से है बोर्ड के, कम से कम 3 पैराग्राफ हो। पहला पैराग्राफ, इंट्रोड्यूस योरसेल्फ, आपका तारुफ कराएं। मी कोण? मी मोहिदुल मुस्लिमीन हायस्कूलच्या वर्ग 10वीचा वर्ग प्रतिनिधी बोलतोय, लिहितोय। ये आपका क्या है? तारुफ। ये मुख्य मजकूर में 3 पैराग्राफ। पहला पैराग्राफ आपका तारुफ, तुमचा परिचय। दूसरा पैराग्राफ क्या मजमून है तुम्हारा, विषय क्या है, उसके ऊपर आओ। और तीसरा पैराग्राफ, आप इस काम को करने के लिए फिर से एक बार रिक्वेस्ट करो, पुनः एकदा विनंती। ये होता है मुख्य मजकूर। मार्क आपने देखे 3 है। 3 मार्क के लिए कम से कम 3 पैराग्राफ बनाना चाहिए। दिस इज द आइडियल मॉडल। हाँ, आप 4 बना सकते हैं, 5 बना सकते हैं, 10 बना सकते हैं, लेकिन ऑफिशियल लेटर या कार्यालयीन पत्र की जबान मुख्तलिफ होना चाहिए, थोड़ी सी होना चाहिए। बहुत ज़्यादा लंबा चौड़ा आप नहीं लिख सकते। यही अगर घरेलू खत है तो आप यहाँ लंबा चौड़ा लिख सकते हैं। उसके बाद ये है शेवट, इसको बोलते हैं शेवट। ये भी पहले इस तरफ लिखा जाता था, लेकिन अब इस तरफ ही लिखना है। क्या शेवट आएगा? आपला विश्वासू, तुमचा विद्यार्थी, या जो भी अगर घरेलू खत है तो तुझा मित्र, तुझी मैत्रीण, इस तरह का ये शेवट, इसको बोलते हैं शेवट। ये एक स्टेप है। ये स्टेप अगर आप डिलीट करते हैं, छूट जाती है, भूल पड़ती है, तो मार्क कटता है, आधा हाफ मार्क कट जाता है। इसलिए ये नहीं भूल सकते आप। दिनांक, ये प्रति, इसको मायना बोलो, ऊपर का मायना, उसके बाद ये नीचे का मायना, और विषय, ये दोनों तीनों को मिलाकर पहले 2 गुण मिलेंगे, उसके बाद मवाद को 3 मिलेंगे, 3 और 2 5, और फिर ये जो लास्ट स्टेप है इसकी, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता। अगर आपको 5वीं का वक्त याद हो या 8वीं से पहले का वक्त याद हो, तो एक पैकेट बनाया जाता था, इनवेलप के बीचों बीच एक लेटर का, जिसको आप लेटर लिख रहे हैं उसका पता लिखते थे, और नीचे एक साइड में प्रेषक बोल के खुद का पता लिखते थे। प्रेषक तो लिखना है, लेकिन एक पैकेट बनाना क्या, और पैकेट के ऊपर जिसको खत भेज रहे हैं उसका पता लिखना क्या। अगर आप ये सवाल करते हैं तो बोर्ड ने इसके बारे में डायरेक्शन ऐसे दिए हैं, इसको मार्क तो नहीं मिलेगा, लेकिन अगर आप एक पैकेट बनाते हैं और उसमें एड्रेसेस लिखते हैं, दोनों भी एड्रेसेस, भेजने वाले का भी एड्रेस और जिसको भेज रहे हैं उसका भी एड्रेस, तो दिस विल बी द आइडियल मॉडल। लेकिन इसके लिए पैकेट के लिए सेपरेट आपको मार्क नहीं दिए जाएंगे, इसलिए यहाँ पैकेट उतारा हुआ नहीं है। उतारते हैं तो अच्छी बात है, कोई गलती नहीं उतारते हैं तो कोई बात नहीं, लेकिन खत भेजने वाले का पता, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता इथे लिहिणे आवश्यक आहे।
त्याला गुण आहे एक. अशा पद्धतीनं हा एक जनरल मॉडेल आपल्या समोर आहे. काही इन्स्ट्रक्शन बोर्डाची दिलेली आहेत या ठिकाणी, ती आपण वाचूया. बघा, थोडंसं मोठं करूया. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. थोडं इकडं घेऊ. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. औपचारिकता असा शब्द तुम्ही अनेकदा मराठी भाषेमध्ये ऐकला असेल. इंग्रजीमध्ये तुम्ही याला म्हणता फॉर्मल. अँड दिस इज द इनफॉर्मल. फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. दफ्तरी खत, घरेलू खत. काही सूचना आहेत बघा, बोर्डाच्या सूचना तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहिणे. हुद्दा, हुद्दा बोलेंगे पोस्ट. तुम जिसको खत लिख रहे हैं वो कौन है? डिपो मैनेजर या महानगर पालिका आयुक्त या किसी स्कूल के मुख्याध्यापक या आपके क्लास के क्लास टीचर, उसको बोलेंगे हुद्दा. वो ठीक से लिखना ज़रूरी है. पत्राचा विषय लिखने आवश्यक है. अगर आप विषय लिखना भूल गए तो फिर उसके मार्क कट जाएंगे, आधा मार्क कटेगा. अचूक शब्दात नेमका आशय मांडणे. अचूक शब्दात नेमका आशय. आशय मवाद में जो लिखना है. दफ्तरी खत में बहुत लिमिटेड ज़बान का लिखना ज़रूरी है. गैर ज़रूरी चीज़ें आप उसमें नहीं लिख सकते. ऑफिशियल लेटर्स हमेशा टू द पॉइंट होने चाहिए. इसलिए फर्स्ट पैराग्राफ में इंट्रोड्यूस योरसेल्फ, सेकंड पैराग्राफ में कम टू योर पॉइंट, एंड थर्ड पैराग्राफ में रिक्वेस्ट अगेन वंस एक बार उसको जो है रिपीट करो, रिक्वेस्ट करो कि हमारा काम किया जाए या हमको किताबें दी जाए या हमको जो भी है. और उसके बाद लास्ट वो दिया हुआ है यहाँ इंस्ट्रक्शन. पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे. जैसा कि हमने देखा अभी नीचे कि अगर आप ये भूल जाएंगे अगर पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, तो 1 मार्क कट सकता है. ये 1, 2, 3 चीज़ें छोटी छोटी, इनमें से कोई एक चीज़ भूलते हैं तो आधा मार्क कटता है. 2 चीज़ें भूलते हैं तो 1 मार्क कटता है, क्यों तो ये 2 मार्क के लिए है. और जो मवाद है आपका मुख्य मजकूर, वो 3 मार्क का है. 3 मार्क में कम से कम मैंने आपको बताया कि 3 पैराग्राफ लिखिए. ज़्यादा भी लिख सकते हैं. हाँ, 3 से कम लिखना मुनासिब नहीं होगा, क्योंकि मार्क 3 है तो कम से कम 3 पैराग्राफ मिलते हैं तो एग्जामिनर को पेपर के मार्क्स देने में आसानी होती है. पत्र के लिए थोड़ी देर मैं यहाँ रुकूंगा. इसके बाद सारांश लेखन होगा और फिर आज का जो है तो लेसन खत्म होगा.